नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी फूड बाय मीनूमध्ये मी मीनाक्षी तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि मैत्रिणींनो, सध्या सुरू आहेत ते म्हणजे नवरात्राचे दिवस. तर नवरात्राच्या दिवसात खाल्ली जाते ती म्हणजे कळण्याची भाकर आणि ठेचा. तर पारंपरिक पद्धतीने कळण्याची भाकर आणि ठेचा कसा करायचा ते मी दाखवणार आहे. भाकरी करण्याच्या सुद्धा 3 पद्धती दाखवणार आहे. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. अगदी दळण्यापासून सर्व गोष्टी दाखवणार आहे. तर 1 किलो ज्वारी घेतली आहे मी आणि त्यात आपलं जे प्रमाण आहे उडीद टाकण्याचं ते आहे 1 पाव. 1 किलो ज्वारीसाठी 1 पाव उडीद मी इथे टाकलेले आहे. एवढं याच्यासाठी सफिशियंट आहे. आणि अख्खे उडीदच घ्यायचे, सालासहित असणारे, त्यामुळे भाकर छान लागते. आणि आता भाकरीचं पीठ आपण दळलेलं आहे छान बारीक आणि त्यात आपण टाकतोय मीठ. आणि आता भाकरीचं जे पीठ आहे ते मळून घेऊया आपण. घट्टसर पीठ मळायचं आहे आपल्याला. आणि मी 3ही प्रकार तुम्हाला दाखवणार आहे, थापून, लाटून आणि हातावरची भाकर. तर 3ही प्रकार तुम्ही बघू शकता. भाकर करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पीठ आपल्याला छान मळायचं आहे हाताने. अगदी जोर देऊन ते पीठ मळल्या गेलं पाहिजे, तरच त्याची भाकर उत्तम येते. आणि आता बघू शकता तुम्ही, जवळपास 5-1 मिनटं आपल्याला हे पीठ छान मळायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्या भाकरी करणार आहोत. तर आता 3ही गोळे आपण करून घेऊया आणि त्यानंतर भाकरीला आपल्या सुरुवात करणार आहोत आपण. तर सुरुवातीला मी हातावरची भाकर कशी करायची ते तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने गोळा हातात घेऊन आपल्याला करायचं आहे. जसं आपण पोळी लाटताना करतो तशा पद्धतीने आपल्याला गोल गोल फिरवत, दोन्ही हाताने गोल गोल फिरवत, एवढं तयार झाल्यावर आपण हातावर थापणार आहोत. या हातावरून त्या हातावर वळवत आपल्याला दाबायची आहे भाकर आणि काठाकाठाने दाबत भाकर तयार करायची आहे. असं करता करता ही भाकर बरोबर आपली मोठी होऊन जाईल आणि व्यवस्थित होईल. जेव्हा असं वाटेल की हाताला भाकर चिटकते आहे तर थोडंसं आपल्याला यात पाणी घ्यावं लागेल हाताला. आणि बघू शकता, अगदी थोडंसं पाणी घ्यायचं, म्हणजे यामुळे काय होईल की भाकर आपली जी आहे ती छान वळेल याने. आणि थोडासा ओलावा हाताला असला की चिटकणार नाही आणि व्यवस्थित भाकर आपली या हातावरून त्या हातावर फिरायला मदत होईल. तर अशी फिरवत आपल्याला भाकर करायची आहे. तर बघू शकता, मोठी भाकर आपली हातावर तयार झालेली आहे. आणि आता हाताने चाकोली करून पुन्हा थापून भाकर कशी करायची ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर दाब देत आपल्याला भाकर वळवत सर्व बाजूने दाब देत आपल्याला भाकर वळवायची आहे. थोडंसं पीठ घेऊन आपण ही भाकर वळवणार आहोत. तर अशा पद्धतीने थापत सुद्धा आपल्याला भाकरी करता येईल. आणि मिसळाची भाकर आहे ती चिकटच असते, त्यामुळे ती थापून करा, लाटून करा किंवा हातावर करा, कुठेही बिघडत नाही, व्यवस्थित होते. जर फक्त ज्वारीची भाकर असेल तर त्याला गरम पाणी घेऊन करावी लागते आणि ती थोडी कठीण जाते. पण ही भाकर करायला अजिबात कठीण जात नाही. छान फिरवली जाते, मस्त दाब देत गोल फिरवत गोल भाकर आपली ही झालेली आहे रेडी. तर अशी ही थापूनसुद्धा भाकर करू शकता तुम्ही. आणि आता आपण एक भाकर करणार आहोत, ती म्हणजे लाटून. तर पुन्हा हाताने मी एक छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण लाटूनसुद्धा ही भाकर पाहणार आहोत. फक्त आता आपण शेकताना एकच भाकर मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण आपल्याला भरपूर वेळ आपल्या व्हिडिओत जाईल. तर भाकर शेकायची कशी याचीसुद्धा पद्धत असते, ती वारंवार आपल्याला वळवावी लागत नाही. तर तीसुद्धा पद्धत आपण बघून घेऊया. तर आता एक भाकर मी तुम्हाला शेकून दाखवते. आता आपण भाकर टाकली आहे, तवा गरम असायला हवा आपला. थोडंसं वरून आपल्याला पाणी लावायचं आहे, म्हणजे आपली भाकर जी आहे ती उलायला नको कुठेही. आणि जिथे कुठे उरलेलं असेल किंवा क्रॅक गेलेली असेल भाकर, तर तिथेसुद्धा पाणी लावून आपल्याला ती प्लेन करायची आहे, म्हणजे आपली भाकर फुगायला छान मदत होईल. तर अशा पद्धतीने भाकर केली तर ती छान होईल. आणि वळवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वरचा जो आपला लेयर आहे भाकरीचा, वरचा जो भाग आहे तो सुकण्याच्या आत आपली भाकर वळवली गेली पाहिजे, नाहीतर आपली भाकर कडवणी जाण्याची शक्यता असते, म्हणजे वरूनसुद्धा त्याला क्रॅक पडू शकतात. आता भाकर फक्त आपण वळवली आहे आणि आता फक्त आपण ती फिरवणार आहोत, ती वळवणार नाही आहोत. एकचदा वळवली आहे भाकर आणि आता प्रत्येक वेळेस आपण त्याच बाजूने ती भाकर टाकतो आहे, फक्त की जळू नये म्हणून आपण त्याला वारंवार खालून बघणार आहोत. आणि
साईडने तिला राहू देणार आहोत. साईड आपण बदलणार नाही आहोत. साईड फक्त एकचदा बदलायची आहे आणि आता ही जी दुसऱ्यांदा आपण साईड बदलू तेव्हा ती भाकर टम्म फुगून येईल. त्यामुळे एकाच बाजूने ती व्यवस्थित होऊ द्यायची आहे आपल्याला. पहिल्यांदा पलटवली आणि दुसऱ्यांदा आपण एकाच बाजूने होऊ देत आहोत भाकर. तर अशा पद्धतीने भाकर होऊ दिल्यावर आता बघू शकता तुम्ही छान मागून झालेली आहे आणि आता आपण तिला वळवलेली आहे. तर आता ही भाकर आपोआप फुलून वर येईल. तुम्ही बघू शकता छान मस्त अशी फुलून वर आलेली आहे. तर ही भाकर आपली आता रेडी झालेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही भाकर शेकायला पाहिजे, जसे मी आता तुम्हाला संपूर्ण टिप्ससह सांगितलेली आहे. तर छान मस्त फुललेली भाकर झालेली आहे. आता आपण आपल्या पारंपरिक पद्धतीचा ठेचा करणार आहोत. तर तेल टाकून घेतलं आहे मी आणि मिरच्यांचे तुकडेसुद्धा हाताने करून घेतले आहे मी आणि ते मिरच्यांचे तुकडे या ताव्यावर, गरम ताव्यावर आपण टाकलेले आहेत. तर आता आपण यात टाकूया कोथिंबीर बारीक चिरून. तर खूपच टेस्टी असा हा ठेचा बनतो आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत मी. आणि आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आणि आता तुमच्याकडे लोटा असेल तर त्याने किंवा वाटीनी किंवा ग्लासनी सुद्धा तुम्ही छान मस्त हा गरम गरम ठेचा ताव्यावरच बारीक करायचा आहे. आणि या ठेच्याची चव खूप उत्तम लागते मिक्सरमधून फिरवलेल्या ठेच्यापेक्षा किंवा इतर कुठल्याही काढलेल्या ठेच्यापेक्षा. तर अशा पद्धतीने हा ठेचा ताव्यावरच वाटून घेतला आहे. मंद आचेवर आपला गॅस होता आणि तेल थोडं जास्त सोडायचं आहे म्हणजे कुठेही ठसका होणार नाही. आणि आता हा आपण ठेचा काढून घेऊया. तर बघू शकता ठेचासुद्धा तयार आहे आणि भाकरसुद्धा, म्हणजे नवरात्रीची आपली थाळी तयार आहे. तर हा भाकर जी आहे ही भाकर, तर हिला बघू शकता पूर्ण छान व्यवस्थित तिचा पोपडा निघतो आहे आणि मी तुम्हाला संपूर्ण पोपडा काढून दाखवते आहे. तर अशी गरमागरम भाकर आणि त्यावर ठेचा आणि थोडंसं शेंगदाण्याचं तेल आणि फोडलेला कांदा, अतिशय अप्रतिम हे चवीला लागतात. याबरोबर कुठलंही काहीही खाण्याची गरज नाही असं वाटतं आपल्याला आणि खूप छान चव लागते. तर ही सुद्धा भाकर रेडी आहे आणि